फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सोनावणे साहेब, काय सध्या धाकटे इनामदार काय करतायत काय? त्यांच्याकडून बरेच दिवस झाले काही बातमी नाही, काही खबर नाही त्यांची. त्यामुळे जरा काळजी वाटते. म्हणजे सुधारले वगैरे की काय अशी एक शंका यायला लागली. नाही काही पत्ता नाही आहे त्यांचा साहेब. आणि असंही कानावर आलंय की ते म्हणे त्यांचा फोन सुद्धा उचलत नाही. तेच कळत नाहीये की हर्षवर्धन इनामदार आपला फोन मुद्दाम उचलत नाहीये की कुठे विसरले. ते आणि विसरणार. त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतंय. हर्षवर्धन इनामदार त्यांच्या घरातून गेले कुठे? अज्ञातवासात रूप पालटून वेश पालटून फिरतील कुठेतरी. त्यांचं काय सांगावं, फिरत असतील. सांगता येत नाही. ह्या माणसाचं काहीही सांगता येत नाही. हा माणूस कधीही पलटी मारू शकतो आणि कधीही प्रकट होऊ शकतो. नाही नाही नाही, आम्ही हे सांगू शकतो. याग्रस्त कधी प्रकट होऊ शकतो. कधी? स्वतः कधी प्रॉब्लेम तयार करत नाही, परंतु घरामध्ये एखादा प्रॉब्लेम तयार झालाच तर स्वतःचा त्यातून फायदा कसा करून घेता येईल या विचाराने तो हजर होऊ शकतो. आयत्या बिळावर नागोबा म्हण आहे ना, कसा आहे तो. हा नागोबा कुठल्या बिळात जाऊन लपलाय हे आधी बघायला हवं. कारण तो कधीही फणा काढू शकतो. तुम्हाला काय वाटतं, तो जिवंत असेल की? ते तो मरणार नाही. आणि इतक्या सहजासहजी तर नाहीच मरणार. मरण्याकरता सुद्धा त्याला बरेच कष्ट घ्यावे लागतात. नाहीतर आपल्याला त्यासाठी कष्ट करावे लागतील. पण मग तो गेलाय कुठे? त्याचा फायदा होईल अशा तऱ्हेची परिस्थिती घरामध्ये निर्माण झाली की तो आपण होऊन हजर होईलच. शोधायची काय गरज नाही. काय झालं? कसला विचार करता एवढा? काय नाही ग, हेच आपल्या घरात हे जे काही चाललंय ना त्याचाच विचार करते. अरे पण ती सही कुणी केली असेल? मला तर अप्रूपच वाटतं का त्या सहीचं. त्याच सहीबद्दल बोलताय ना तुम्ही? त्या मंथराच्या पेपर्सवर आहे त्याच सहीबद्दल ना? हो, कुणी केली असेल का ती सही? आबा तर सही करणं शक्य नाही. आता राहिला प्रश्न की ही सही केली कुणी. एवढी तर हिंमत कुणाचीच नाहीये मावशी. आणि हे अधिकार तर फक्त दोघांकडे. दोघं? प्रभाकर मामा आणि सोनावणे. प्रभाकर हे काही करणं शक्य नाहीये. प्रभाकर मामा असं काहीच करणार नाही. आणि सोनावणे जे बघा मावशी, आपण ना थोडा विचार करूया की प्रभाकर मामा आणि सोनावणे या दोघांकडेच फक्त अधिकार आहे. सही करायचे आणि आबांकडून सही करून घ्यायचे. आणि आबासाहेब सुद्धा कुठल्याही पेपर्सवर सही करतात त्यांच्यावरच्या विश्वासामुळे. आता प्रभाकर मामा तर असं कधीच काही करणार नाही. म्हणजे बघा ना की आपल्याच बहिणीच्या संसारात ते कशाला विष घालवतील. आणि सोनावणे काही सांगता येत नाही ना. पैशांच्या मोहापायी काही असं केलं असेल तर शेवटी फरक ते फरकच. पण आबांना कोण सांगणार ना हे सगळं. हॅलो, काय सुलक्षणाताई, कशा आहात? कोण बोलतंय?
एवढ्या लवकर आवाज विसरलात मंथराचा? काय काम होतं? माझं कोणतं काम करणार तुम्ही? मी सांगितल्यावर घर खाली कराल का? मंथरा तू पुन्हा ऐ, रागू नका. तसंच इनामदार म्हटलं तर सगळे राहते. अहो, गोड शब्दांनाही कामं होतात. कुणाशी कसं बोलायचं ते तू आम्हाला शिकवायची गरज नाहीये. मी काही शिकवत नाही. फक्त हे आठवण करून द्यायला मी फोन केला की हे घर माझं आहे आणि मी लवकरच तिथे येणार, माझ्याच घरात. तुला या घरात येण्याची बंदी घातलेली आहे कोर्टात. कायमचं ना. यावेळी मी जास्त तयारी करून येणार आणि कोर्टही माझ्या बाजूने असेल. गैरसमज आहे तुझा. हे बघ, तुझ्यासारखे छक्के पंजे मला खेळता येत नसतील, पण एक सांगते, ते कान उघडं ठेवून ऐक. ईश्वरावर माझी श्रद्धा आहे. त्याला स्मरून आणि या वास्तूची शपथ घेऊन सांगते, या घरातून मी बाहेर पडणार नाही, कधी नाही. या घरातून बाहेर पडेल तो माझा मृतदेह. क्या बात आहे. एका सौभाग्यकांक्षिणीकडून असं काहीतरी ऐकलं तर जुन्या चित्रपटाची आठवण होतं. म्हणे घरातून मृतदेह बाहेर पडेल. होईल, असंच होईल. त्याची तयारी करा. तसंही हॉस्पिटलचा एक फ्लोअर बुक करण्यासाठी मी सांगितले आबांना. पृथ्वीने त्याचं उद्घाटन पण केलंय. उद्या नवीन कोणीतरी. हा. काय झालं? नाही, तुम्ही सही केलेला कन्सेंट फॉर्म मी डॉक्टर शहांकडे दिलाय आणि त्यांना सांगितलं की ऑपरेशनसाठी साहेबांतर्फे ग्रीन सिग्नल आहे. सोनावणे, हे बाप होणं फार कठीण असतं. आमच्यातल्या आबा इनामदारनी कन्सेंट फॉर्मवर सही केली खरी. आमच्यातला बाप जो आहे तो मात्र ती कन्सेंट फॉर्मवर सही करत असताना फार अस्वस्थ होता. लवकरात लवकर पृथ्वीराजांना गुण यावा. साहेब, डॉक्टर शहा आहेत म्हटल्यानंतर आपल्याला जरा सुद्धा काळजी करण्याची गरज नाहीये. आपले पृथ्वी साहेब ठणठणीत बरे होतील. नाही सोनवणे, ते सगळं ठीक आहे, पण कन्सेंट फॉर्मवर सही करण्यापूर्वी आज आम्ही त्यांच्याशी बोललो जेव्हा डॉक्टर शहांशी, तेव्हा त्यांच्या आवाजामध्ये आम्हाला नेहमीसारखा हे नाही जाणवला, आत्मविश्वास. म्हणून जरा आम्हाला हे काळजी वाटते. पण साहेब, ऑपरेशन फार क्रिटिकल आहे हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बरं, आम्हाला एक सांगा सोनवणे की ही बातमी म्हणजे पृथ्वीराज यांचं ऑपरेशन होणार आहे, ते आजारी आहेत आणि ऑपरेशन महत्वाचं आहे, व्हायलाच पाहिजे, ही बातमी बाहेर कोणाकोणाला माहिती आहे? नाही, काही कल्पना नाही. का साहेब? नाही, एवढं सगळं होऊन सुद्धा अजून आमचे बंधुराज हर्षवर्धन हे अजून गप्प कसे काय? त्यामुळे जरा आश्चर्य वाटतंय. साहेब, ते खरंच बेपत्ता आहे. काय सांगताय काय? होय, बाहेरही त्यांच्या नावाने शोधाशोध सुरूच आहे. बाहेरही त्यांच्या नावाने शोधाशोध सुरू आहे? ती का?
म्हणजे यावेळेला आता आणखीन कोणाला गंडा घातलाय? नाही, कोणालाच नाही. पण ते बेपत्ता आहेत. साहेब, तुम्ही म्हणत असाल तर आपली माणसं लावतो. नाही नाही नाही, सोनावणे, आपल्याकडची माणसं, आपली शक्ती ही आपल्या दृष्टीने जी चांगली कामं आहेत त्या कामाकरता वापरायची, हे असल्या कामाकरता नाही. या तुम्ही आम्हाला जरा काम करू द्या. हो, हो. पृथ्वीचं टेन्शन संपत नाही तर अंजलीचं हे असं सुरू झालं. काय झालंय काही कळत नाही. दिग्विजयराव, आम्ही काळ म्हणतो ना, तो हा काळ. इनामदारांच्या घराण्याला कोणाची तरी वाईट नजर लागली. सत्य आहे, सत्य आहे. तुमच्या लेकीचा फोन आहे. बोल. हा बोल. कुठे आहे? आता कुठं असणार? हॉस्पिटलमध्येच आहे ना. बोल. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोल. हो बोल. काय असं फोनवर नाही बोलू शकत मी. तुम्ही घरी या ना. ठीक आहे, मग घरी आल्यावर बोलू आपण. आल्यावर काय हो, आत्ताच निघा पाहू तुम्ही तिकडनं. अरे पण आत्ता कसं येणार? इथं हॉस्पिटलमध्ये कोण आहे? बाबांना सांगा ना तिथे थांबायला आणि तुम्ही घरी या. अरे पण फोनवर सांग ना. एकदा सांगितलं ना, मी फोनवर नाही बोलू शकत तुमच्याशी. तुम्ही घरी निघून या. ठीक आहे. बाबा, हा. मी जरा घरी जाऊन येतो. थोडं महत्वाचं काम आहे. हा, आणि तसं काही इमर्जन्सी असेल तर मला फोन करा. मी आलोच. हा. तर घरच्या आघाडीवर काय वाढून ठेवलंय? हॅलो. हा सोनावणे साहेब, मी इन्स्पेक्टर कदम बोलतोय. हा, कदम साहेब, बोला बोला. काही नाही, हर्षवर्धन साहेब बेपत्ता असल्याची बातमी मिळाली. शेवटी कमिशनर साहेबांच्या परवानगीने आम्ही त्यांचं घर फोडलं. मग काय लागलं हाताला? नाही, ते स्वतः नाही सापडले, पण बऱ्याच वस्तू लागल्या हाती. आणि विशेष म्हणजे त्यांचा मोबाईल. आणि त्या मोबाईलवर बरेचसे मिस कॉल्सचे देखील होते. आणि त्या मिस कॉलमध्ये मंथरा मॅडम आणि त्यांची सेक्रेटरी आणि त्यांचा वकील यांच्या फोन कॉलचं प्रमाण जास्त आहे. हो हो, कदम साहेब, थँक्यू व्हेरी मच. बरं झालं ही गोष्ट तुम्ही माझ्या कानावर घातली ती. हो, म्हटलं हे तुमच्या कानावर जायलाच हवं. नाही म्हणजे कसं आहे, तुमच्या कानावर गेलं म्हणजे ते आबासाहेबांच्या कानावर गेल्यासारखं आहे, नाही का? थँक्यू थँक्यू. ओके सर, थँक्यू. पृथ्वीराजे वाचतील, काळजी करू नको. देवावर विश्वास ठेव. माझा देवावर विश्वास आहे, पण काही लोकांचा माझ्यावर विश्वास नाही आहे. त्याचं काय करू? हे बघ अंजली, गोदाकाला विसर. एक मात्र नक्की, पृथ्वी आता बरा झाला ना की त्याला घेऊन निघून जाईल मी त्या घरात. मला नाही सहन होत कोणी माझ्या नात्यांवर अविश्वास दाखवलेला. मला नाही थांबायचं यांच्यात, आणि मला कुणाला त्रासही द्यायचा नाही. अंजली, काय बोलतीयस तू हे? अगं, तू घर सोडून जाऊ शकशील? तिथली नाती, ती माणसं सोडावं लागेल. अगं पण नाती सावरण्यासाठी असतं.
ती विश्वासाने बांधली जातात. एकमेकांना श्रद्धेने बांधलेली असतात आणि त्यावरच कोणाचा विश्वास नसेल तर, आणि तेही केवळ अंधश्रद्धेमुळे, तर मग अशा नात्यांना आणि अशा नातेवाईकांना काय अर्थ उरतो? आणि म्हणूनच मी पृथ्वीच्या बरं होण्याची वाट बघते. तुझा निर्णय पक्का आहे? हो, 100%. अंजली, विजया, 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 काय झालं? कशाला एवढं तातडीनं बोलावलंस? हो, मला ना एक गुंता सोडवायचा आहे. गुंता कसला? म्हणजे बघा की आपल्या घरात जे काही चालू आहे ना, मंथराचं येणं, ते पेपर्स, त्या पेपर्सवर आबासाहेबांच्या सह्या कोणी केल्या असतील हो त्या सह्या? हा, मलाही तोच प्रश्न पडलाय. तुला काय वाटतं, कोणाच्या सह्या असतील या? मला प्रश्नाचं उत्तर सापडलंय, पण ते इतरांना पटेल का शंका आहे मला. हे बघ, पटेल तेव्हा पटेल. तू आधी काही सांगणार आहेस का? म्हणजे बघा, इतकं काही सोपं नाही आहे हे सगळं. त्या पेपर्सवर आबासाहेबांच्या सह्या इतकं सोपं प्रकरण नाहीये. आबासाहेबांच्या सह्या त्या पेपर्सवर घेणं म्हणजे वाघाच्या गुहेत हात टाकण्यासारखं आहे. म्हणजे तो माणूस आबासाहेबांच्या विश्वासातला आणि मर्जीतला असला पाहिजे. असं कोण आहे? अशी 2 माणसं आहेत, पण मी जर का ती नावं सांगितली तर मलाच वेड्यात काढतील. विजया, तू नावं सांगणार आहेस का? त्या वाघाच्या गुहेत राहणारी 2 माणसं, एक प्रभाकर मामा, दुसरे सोनावणे. अहो, ही 2 माणसंच आबांच्या मर्जीतली आहेत, विश्वासातली आहेत. आणि हेच दोघं वाघाच्या गुहेत राहणारे आहेत. तुम्हाला पटतंय ना मी काय सांगतेय ते? आहे, तुझ्या म्हणण्यात काहीतरी तथ्य आहे. बघा ना, हे सगळं आबांना समजलं पाहिजे ना. त्यांना कोण सांगणार? कोण सांगणार म्हणजे? मी आहे ना. तुम्ही? हो. अगं, घरावर संकट आलेलं असताना मी माघार घेईन असं वाटलं की काय तुला? त्यातून आबांच्या डोळ्यावरती जी झापड बसली आहेत ना विश्वासाची, ती दूर करायलाच हवी. त्यात तो सोनावणे बरा ऐताच तावडीत सापडलाय. आता नाही सोडणार मी.